छाननीमध्ये अर्ज अवैध केला नव्हता तर ते वेटिंगला ठेवला गेला होता। मोहोळ शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। आज छाननी होती। नगरपालिकेला नगरसेवक म्हणून जवळजवळ 168 इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे। नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी 18 जणांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। म्हणजे जवळजवळ 186 अर्ज या मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीला सादर झालेले असताना फक्त एकमेव अर्ज रमेश बारस्कर याच्या अर्जावर हरकत घेतली। कारण की रमेश बारस्कर निवडणुकीमध्ये जे होतो का नाही, कारण त्या प्रभागातली जनता सातत्याने त्यांच्या अडीअडचणीला जाणारा, त्यांच्या सुखदुःखात जाणारा रमेश बारस्कर, ती जनता रमेश बारस्करला पराभूत होऊ देत नाही। म्हणून आपण शॉर्टकट मार्ग काढला पाहिजे आणि आपण हरकत घेतली पाहिजे, अशा भूमिकेतून त्यांना वाटत होतं हरकत घेतल्यानंतर रमेश बारस्कर आपोआप बाद होईल। पण या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की 2018 सालचा त्यांची हरकत होती, पण 2024 साली आम्ही या जिल्ह्याचे पोलीस SP यांच्याकडून पत्र घेतलं होतं आणि त्या पत्राच्या आधारावर आमच्या ॲडव्होकेट विक्रमजी यांनी अतिशय चांगली मांडणी केली। निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय निलेशजी पाटील साहेब यांनी निकाल दिला आणि त्या निकालाचं आम्ही स्वागत केलं।